नमस्कार. आता काही फॉर्म्युलेज आपण प्रूव्ह करणार आहोत ॲज अ थिअरम सारखे. सो काही स्टेटमेंट्स आहेत, हे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युल्यांच्या लिस्टमध्ये ॲड करत राहायचे आणि पाठ करायचे. अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पलमध्ये आला तर तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकता. ह्याच्या आधीची एक्झाम्पल्स बघितली आहेत, त्याच्यात ट्रिग्नॉमेट्री आली तर सबस्टिट्यूशन करायचं. म्हणजे बरेचदा आपण सबस्टिट्यूशन केली आहे, आधी सिम्प्लिफाय केलं आहे, मग सबस्टिट्यूशन केले आणि मग ते अल्जेब्राइक फंक्शनमध्ये आणायचो, मग ते x⁴n फॉर्म्युला अप्लाय करता येतो वगैरे असं करतो आपण. पण अशा फॉर्मॅटमध्ये आलं जिथे तो एखाद्या इन्व्हर्स फंक्शनचा किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे असं कुठे दिसत असेल तर उलट करायचं. अल्जेब्राइक फंक्शन दिसत असेल तरी ट्रिग्नॉमेट्रीनी सबस्टिट्यूट करायचं, त्याने ते जास्त सिम्प्लिफाय होतं आणि मग सॉल्व्ह होतं. कारण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काही आयडेंटिटीज आहेत त्या वापरता येतात, काही रेशो आहेत तर ते यूज करता येतात, तर त्यामुळे ते सिम्प्लिफाय होतं. तर आता बघितलं तर टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, 1/1 + x². सो अशाच पॅटर्नमध्ये दिसते. बघ, टॅन इन्व्हर्स ऑफ x/a असेल तर काय होणार, 1/x² + a², a इंटू अर्थात. सो a आल्यामुळे इथे x/a आले. सो तुम्ही असं बघितलं की टॅन इन्व्हर्स x/a डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे फंक्शन मिळेल. पण आपल्याला आता ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन हे असतं, हे आता प्रूव्ह करायचं. म्हणून सबस्टिट्यूशनच टॅन ही आपण यूज करणार. सो एक्सला आपण टॅन घालायचं, मग x² येणार आहेत कारण टॅनचं डेरिव्हेटिव्ह येणार. पण त्याचं काय होतंय का, ते कसे व्हॅनिश होतात वगैरे ते आपण बघू. सो आधी एक्सला आपण काय करणार आहोत, टॅन थिटा असं सबस्टिट्यूट करणार. सो सपोज x = टॅन थिटा. आता dx ची व्हॅल्यू आपल्याला नुसतं टॅन थिटा करायची ऐवजी a टॅन थिटा, कारण हा अँगल काय इथे a आहे, इथे a आहे. 1 + x² असतं तर नुसतं टॅन थिटा, इथे a² असल्यामुळे a टॅन थिटा असं सबस्टिट्यूट करायचं. सो x = a टॅन थिटा. आता dx ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करणार आहोत, ते लगेच काढूच आपण, पण थिटाची पण व्हॅल्यू काढून ठेवायला, कारण पुढे कुठेतरी इंटिग्रेशनमध्ये नुसतं थिटा वगैरे आलं तर त्याला रिप्लेस करता आलं पाहिजे एक्सने. सो थिटा म्हणजे काय ते पण काढून ठेवू. सो a इकडे न्यायला लागेल, therefore x/a = टॅन थिटा. पण टॅन इथलं कॅन्सल करायचं असेल आणि थिटा फक्त ठेवायचं असेल तर टॅन इन्व्हर्सने ऑपरेट करायला. सो बोथ साईडला टॅन इन्व्हर्स ऑपरेट केले की टॅन इन्व्हर्स ऑफ x/a = थिटा. सो दिस इज थिटा. थिटाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1. थिटाची व्हॅल्यू जिथे लागेल तेव्हा हे आपण सबस्टिट्यूट करणार. पण इथे x = a टॅन थिटा वरनं dx पण काढायला लागेल. सो dx काय येणार, सिमिलरली dx = a तसंच राहणार, कॉन्स्टंट आहे इथे a कॉन्स्टंट, आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, sec² थिटा आणि dt असतं ना, टी करतो इथे. थिटा अँगल कुठलाही घ्या, इथे टी घ्या, थिटा, फाय, साय, कुठलाही अँगल घ्या, अँगलला काही तो थिटा अँगल घेतलाय त्यामुळे इथे डी थिटा, dt नाही, डी थिटा मध्ये. सो आपण dx ची व्हॅल्यू पण गेली, x रिप्लेस केला आणि थिटाची व्हॅल्यू काढून ठेवली इन केस पुढे लागली आपल्याला. आता हे इंटिग्रेशन काय होतं बघूया. Therefore integration becomes integration of 1/x² + a² dx = इंटिग्रेशन ऑफ सबस्टिट्यूशन ने काय होणार आहे आता, x = a म्हणजे 1 आणि dx = काय, a sec² थिटा d थिटा, a sec² थिटा d थिटा ही सगळी dx ची व्हॅल्यू, आणि x² काय आहे, a टॅन थिटा² प्लस a². आता काय सिम्प्लिफाय होत आहे का आपण थोडं चेक करूया इथे. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ a sec² थिटा d थिटा, न्यूमरेटरच्या टर्म्स तशा, डिनॉमिनेटरला काय येणार आहे इथे a² टॅन² थिटा असं येणार, a² टॅन² थिटा आणि प्लस a². आता डिनॉमिनेटरमध्ये काय सिम्प्लिफाय होत आहे का, a² कॉमन येतो, आपण कॉमन करू. So that implies integration of a sec² थिटा d थिटा अपॉन a² कॉमन आलं, ब्रॅकेट मध्ये राहिलं टॅन² प्लस इथं सगळं गेलं 1. आता टॅन² थिटा प्लस 1 या आयडेंटिटीचं काय आन्सर आहे, सेक आन्सर आहे ना त्याचं. Therefore that implies integration of a sec² थिटा d थिटा. सो ह्याच्यामुळे ते सिम्प्लिफाय झालं. जरी हा sec² थिटा d थिटा एक्स्ट्रा आलेला असला तरी आता इथे ही आयडेंटिटी आल्यामुळे ते तसंही कॅन्सल होणार. सो a² इंटू त्याच्यासाठी काय लिहिणार आपण, थिटा. आता हे कॅन्सल झाले आणि हे
आणि इथे ए आहे आणि इथे ए स्क्वेअर आहे, त्यामुळे एक ए पण कॅन्सल झाला, म्हणजे फक्त डिनॉमिनेटरला ए राहिला. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 1/a d थिटा. पण 1/a कॉन्स्टंट आहे ना, तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला. दॅट इम्प्लाइज 1/a इंटिग्रेशन d थिटा, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 d थिटा. 1चं इंटिग्रेशन काय असतं, हे जे व्हेरिएबल असेल तेवढं येतं, म्हणजे एक्स असेल तर एक्स, थिटा असेल तर थिटा. सो दॅट इम्प्लाइज 1/a थीटा, म्हणजे थीटा अपॉन ए असं प्लस सी. सो इंटिग्रेशनचं फायनल आन्सर काय आलंय, थीटा अपॉन ए प्लस सी. आता हे आन्सर आलंय थीटामध्ये, अर्थात आपण त्याला एक्स मध्ये कन्वर्ट करतो, म्हणून आपण थीटा म्हणजे काय हे इथे आधीच काढून ठेवलेलं आहे. सो आपण थीटाची व्हॅल्यू इथे टाकली, काय tan इनवर्स एक्स अपॉन ए. सो दॅट विल इम्प्लाइज 1/a थीटा मीन्स tan इनवर्स एक्स अपॉन ए आणि हे प्लस सी. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, 1/a tan इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी, हेन्स प्रूव्ह. त्यामुळे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला पाठ करायचा आणि अर्थात कुठे अप्लाय करायचा आलं तर डायरेक्ट अप्लाय करता येईल, पण तो कसा प्रूव्ह झाला हेही आपण इथे आता